करावं आपण गाणे ऐकत बसला एकटेच कसं बसला ते बी कपडे काढून बसला. कपडे चला मग तिकडे. ओके काय करायचं. वा एक नंबर. मिरची लागलं का आंबा? जरा मिरचू लागली. तो का प्लास्टिकचे ग्लास आणलेत म्हणून. जय श्रीराम. आमचे आचारी म्हणले की बुरसुरीचं वरण करायला पाणी बुरसुरीचं लागतंय. मग आम्ही म्हणलं बाबा बघा करून आपल्या पाण्यात, तर नाही म्हणले पाणी बुरसुरीचंच पाहिजे. मग आम्ही पण आणलं. आम्ही त्यांच्या पुढचे ठेव का काळ्या काळ्या पाईपाचा नळच जोडला इथं आणि बुरसुरीचं नाव दिलं त्याला, बुरसुरीचं पाणी. आणि ह्याच पाण्यामध्ये आता आमच्या आचार्यानं वरण करायचं ठरवलंय. वरणाची टेस्ट कशी होते मी तुम्हाला झाल्यावर सांगतो मित्र. चांगला मोबाईल घे की मग बाबा. आज सकाळी पोहताना विषय झाला की आज पार्टी करायची. मग पार्टी करायसाठी ठिकाण ठरलं विठ्ठल भाऊंचं शेत. आलो मग विठ्ठल भाऊच्या शेतामध्ये. मग हे विठ्ठल भाऊचं फार्म हाऊस. जांबा आहेत, मी आहे, क्षीरसागर मामा आहे, आमची टीम आहे. मस्त वाटतंय. काय काम केलं? काय ना झालं ना आणलं, जरा चूल पेटवली. चूल तुम्ही पेटवलं काय अमोलनं पेटवली? नाही अमोलने दोघांना मिळून पेटवली. बर बर. विठ्ठल भाऊ राम राम. राम राम. काय म्हणता? काय नाही बघा विठ्ठल भाऊ आला तुमच्या शेतामध्ये पार्टी करायला. चांगला स्वागत. हे काय आमचा अमोल हे का काय ते भांडे घासतोय. आणि सोबतीला आले आहेत पिंटू भाऊ. हे फक्त फोटोसाठी आलेत बरं का, माहित राहावं सगळ्याला. हा लाज काज तरी म्हणले भाग घासतो म्हणून. ऊन खूप आहे पण आमराईमध्ये बसून जेवणाचा आनंद आम्ही आता सगळेजण घेणार आहोत. इथं ऊन बी तेवढंच आहे, सावली पण आहे, पाणी पण आहे, सगळं काही आहे. हा बघा कांदा आहे विठ्ठल भाऊच्या शेतामधला. पलीकडे त्या साईडला कुठं पलीकडं तिकडं विहीर आहे का? विहिरीमध्ये अच्छा. पाणी आहे. अच्छा. तर आम्ही निघालो होतो आता विहिरीकडं. आणि पिंटू भाऊ लागलाय पार्टीचे कांदे गोळा करायला. म्हणजे पार्टीसाठी कांदे काढायच्या तयारीमध्ये पिंटू भाऊ आहे. अस्सल माल आहे. अस्सल माल पिंटू भाऊनं काढलेला आहे आता. आणि ही मोहरी बघा, नशीब लागतंय शेतातलं सगळं ताजं ताजं काढायचं आणि भाजी करायचं आणि पार्टी करून खायचं. जाता येते का पुढे? कशी भेंडी आहे बघा हे का. गावर आणि एकदम कवळी पिचवा. एकदम कवळी कवळी भेंडी आहे मस्त. आणि इकडं दोडका हो का दोडका बघा. दोडक्याचा आहे वेल. आणि हा दोडका आलेला आहे इथं. मस्त कवळा दोडका आहे. पाणी चालू आहे. जमिनीची ताण भागवायला. जमिनीची तहान भागवत आहेत विठ्ठल. उन्हामध्ये किती वाजलेत बघा दुपारचे. बघा 2 वाजलेत, पावणे 2 वाजलेत. यस यस. एवढ्या उन्हात विठ्ठल भाऊ काम करत आहेत. शेतकरी आहेत, पर्याय नाही शेतकऱ्याला. ऊन सावली थंडी पाऊस. पण आपल्या ग्रुपमध्ये कोणी लेडीज नाही आहेत. त्याच्यामुळे चिंच दाखवायची काय गरज नाही. तरी पण बघा चिंच. रामभाऊला वरणासाठी बोरसरीच्या चिंच घेऊन. यस यस. रामभाऊसाठी नाही, रामभाऊच्या वरणासाठी. रामभाऊच्या वरणासाठी चिंच. खा आंबा खा. भारी आहे बरं का पण. केसर आंबा लय भारी आहे. केसर आंबा आहे का? हो. कुठला गुजरातचा आहे का? हां गुजरात. हो. ऊन जास्तच लागलंय आज. आमचे क्षीरसागर मामा बसलेले आहेत. काय करायलेत बघू आपण. अरे क्षीरसागर मामा लय लांब बसला. कसं आहे हवा थंड येईल इकडं. हं, हं. गाणे वगैरे सगळे ऐकत बसलात निवांत. मस्त गार डोंगर हवा. हा. काय झाडी झाडी. काय आंब्याचे. वांग्याची भाजी तयार झालेली आहे. फक्त आता
शिजायचे बाकी आहे. वरण फायनली तयार केलंय हे का त्यांना पाठवा. मस्त झालंय एकदम. आणि खा ना, आंबा खा, कैरी खा, घे, लाजू नको, घे घे. सोबत मिरचू लाव, त्याला मिरचू लाव. हा वेस्ट लिंबू आहे, लिंबू टाकायच्या का बघा वर आणखी काय खरा. लिंबाची बी लावा 1-2 झाड. लिंबाचे 3 आहेत ना, तू खायच्या का सांग फक्त. वा 1 नंबर. मिरचू लागलं का आंबा? जरा मिरचू लागेल. घ्या, टेन्शन घेऊ नका. तर आज बोरसरीचा आनंद घ्या. वृत्तपत्राचा विषय नाही हो. कांदा येते का इकडे? ते नाही तुमचेच नाही. कसं झालं का? माणसाजवळ येऊन म्हणते नंबर कुठं अंगाला चाट बस. 1 नंबर झाले डाळ. विठ्ठल भाऊ, बोरसुरी वरण नाही नाही, हारंगुळचं वरण. आपल्या बोरचं हा पाणी ही स्पेशल बोरसुरी वरणासाठी वापरावं यस. असं झालं. नंबर 1 नंबर 1. ते डाळ शिजच्या का नाही कुठं होतं शिजले थोडं. बाबरावजी बेस्ट बेस्ट नंबर 1 नंबर एक काय नाव ठेवताल वरणाला? हरंगुळ वरण. यस. हे आमचे आचारी, तुम्हीच केलंय. सांगा तुमच्याच हातचं वरण तुम्हाला कसं लागतंय. नंबर 1 लागते. ऑर्डर असेल तर सांगावं लागेल. मग आता इथून पुढे ऑर्डर घ्यायच्या का आपण एक काम करू की एक टीमच बनवू. होत नाही आपल्याच्यानं. गरमी पुढे थांबणं जीव जाऊन जाते. AC मध्ये ठेवू तुम्हाला. दिसालो का?